नागपूरसह संपूर्ण विदर्भात कडाक्याचं ऊन तापतंय। आज ऑरेंज अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्याचा परिणाम आपण रस्त्यावर बघू शकतो। गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात कमी झालेली दिसते। रस्त्यावर लोक बाहेर येणं टाळतात कारण की कडाक्याचं ऊन आहे। तापमान जवळपास 45°C पर्यंत पोहोचलेलं आहे। त्यामुळे उष्माघाताचा मोठा धोका जो आहे तो असतो आणि त्यामुळेच जे आहेत लोक बाहेर पडायला टाळत असतात। दुपारच्या वेळेस जे लोक सिग्नलवर दुपारच्या वेळेस थांबतात त्यांच्यासाठी अशा प्रकारचे ग्रीन नेट लावलेले आहे। त्याचा थोडा दिलासा जो आहे तो या ठिकाणी मिळतोय। परंतु हे दृश्य बघितलं आपण, सिग्नलवर जो व्यक्ती थांबलेला आहे तो प्रत्येक काळजी घेऊन आहे। चेहरा संपूर्ण कव्हर केलेले लोक जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात कारण की उष्माघाताचा मोठा धोका, तापमान जे आहे, हीटवेव्हचा इशारा आहे, तापमान वाढलेलं आहे आणि या कडाक्याच्या उन्हात लोकांना जे आहे ते उष्माघाताचा मोठा धोका जो आहे तो या ठिकाणी जाणवतोय। ही परिस्थिती बघा आपण, GPU चौकातलं हे दृश्य आहे आणि गर्दी आपल्याला कमी झालेली दिसतायत। परिस्थिती अशी आहे की या उन्हात ही बातमी कव्हर करताना मलाही डोक्याला गमछा जो आहे तो बांधावा लागतो। यावरून अंदाज येतो की उन्हाची तीव्रता विदर्भामध्ये किती मोठी आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।